नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर कसे सगळे? तर सुप्रभात सगळ्यांना, तुमचा दिवस आनंदी जावो. तर हे नका करू, हलवू नका, सारखं शिजू दे त्याला. बघा, मदत करता लागलोय. वरना हे करू नका, ते करू नका, काय नाही. त्या कांद्याला त्याचा वेळ तर घेऊ द्या की शिजायचा. असं मदत करावं लागते बायकोला. कुठं वटवट कमी होते, नाहीतर बॅट 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 काय नाही बरं का. इथं कॅमेरा घेऊन आला तर म्हणून मला म्हणले पहिले कुठे ना हलवायला लागलं सांगायला लागलेत. असं तर 4 वेळा हाका मारते तेव्हा येत नाहीत आतमध्ये. खोटं बोलते. मी खोटं बोलते, कोण बघितलं का हर्षद? तर मित्रांनो, आज काय कमेंट नाही, काय नाही, नका टेन्शन घेऊ. नाही तर तुम्ही म्हणताल आलं का काहीतरी घेऊन यायचं, काहीतरी आता आज असलच. तर असं काही नाही, बाबा आपलं तुम्हाला नमस्कार चमत्कार करायला व्हिडिओ करतोय. तर काल कुठला व्हिडिओ टाकला होता तुम्ही? परवा दिवशी एक व्हिडिओ टाकला होता बघा, ते आवटी म्हणून कोणतं होतं काय बघा, आवटी म्हणून होतं, आवटी कोणतरी नाही का. ती सुरुवातीला एक पहिला व्हिडिओ चष्म्यावाला फोटो लावला होता वरती तो. तर त्याचा मुलाचा मेसेज आलता मला, मुलाचा मेसेज. तर आता मी काय फॅमिलीवर तर मी बोललो नाही बरं का, कोणाच्याच फॅमिलीवर बोलत नाही, कारण फॅमिलीचा काय त्यात दोष नसतेच. मी ठीक आहे, त्या मुलांना मला म्हणले की दादा तुम्ही त्या माणसाचा आमचा काय संबंध आहे असं तसं. दादा जाऊ देवा म्हणलं, मला काय जास्त त्याच्यात पडायचा विषय नाहीये, कारण काय नालायकाच्या काय नाही. तुम्हाला वाईट वाटत असेल तर आम्ही व्हिडिओ डिलीट मारतो म्हणलं, तर तो म्हणला तसं काही नाही, त्याची तेच लायकी आहे म्हणला. तो आमच्यापासून आता किती वर्ष तरी लांब आहे, बाप म्हणायला सुद्धा लाज वाटते म्हणलं आम्हाला. म्हणजे विचार करा, ह्यांच्या फॅमिलीमध्ये इंटरफेल कसं आहे आणि दुसऱ्याला नावं ठेवतात. त्याच्यामुळे त्या माणसाला आहे ना बोलायची म्हणजे आपलं ते काय म्हणते, एखाद्या चिखला दगड मारल्यासारखा. त्यामुळं ते विषय कट जाऊ दे, विषय सोडून द्या. तर काय चाललंय, कसे आहे सगळे, बरे आहेत का? आणि तुम्ही जे काय ह्या मधल्या आता या आठवडाभरामध्ये मध्ये जे काय प्रेम दिलंय, जे काय आम्हाला सपोर्ट केलाय, खरंच मनापासून तुमचं खूप खूप आभार आहे. धन्यवाद खरंच धन्यवाद. कारण मला सुद्धा वाटलं नव्हतं, आम्हाला दोघांनाही वाटलं नव्हतं की असं बी म्हणजे नाही का, आता मी रॅन्डम असं आपण व्हिडिओ बनवतोय पण कधी असं समोर चर्चा होत नाही. म्हणजे हे जे काय बोलतोय मी तुमच्याशी असं बोलणं, आणि ते कॉमेडी व्हिडिओ बनवणं, साऊंड जोडून त्याला सगळ्या गोष्टी करून नाही का, एक प्रकारचं ते तो विषय वेगळा राहते. पण असं डायरेक्ट कम्युनिकेशन, आता कमेंटमध्ये भरपूर जणांनी नाही का सपोर्ट केला, नाही का, मनोबल म्हणजे सांगितलं काय सोडून. आणि खरंच आहे बरं का, ते जेवढं मनावर घेईल तेवढं ते जास्त त्रास होतो त्या गोष्टीचा. त्यामुळं दिले सोडून, आता काय विषय नाही. पण एक आहे लयच बाबा, कोण आता काय झालं ह्या ज्या कमेंटवरती व्हिडिओ बनवले ना मित्रांनो, तर ते लोक वारंवार कमेंट करत होते, म्हणून मी मुद्दाम बनवलं. आता एक माणूस आहे बरं का, तो पण मला आहे ना वारंवार कमेंट करतोय. मी वाट बघतो आता त्याच्या कमेंटची. त्याची जर कमेंट आली तर 100% त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकणार आहे मी. ह्याच्यासाठी टाकणार आहे की कळू दे लोकांना, पण कळू दे ना, त्याच्या गावातल्या लोकांना कळेल, त्यातल्या सिटीतल्या कुठं राहतो त्याच्या जवळपासच्या लोकांना कळेल की बाबा तो काय करतोय काय नाही. काय होतं माहिती आहे का, बऱ्याच लोकांना असा गैरसमज होतो की आपण एखादी कमेंट केली म्हणजे ती फक्त ती कमेंट करणारा जो व्हिडिओ बनवतो त्यालाच फक्त समजते. ह्याचा अर्थ असा नाही. कसं आहे, ती कमेंट करणं सोपं असतं बरं का, कमेंट करणं लय सोपं आहे. काय उचलायचं टाईप करून कोणाला शिवाय द्यायच्या, किती गाय घाण बोलायचं, ते सोपं आहे ना. काय अवघड आहे तेव्हा त्याच्यामध्ये. असं नसते, प्रत्येकाला मान समान असते, प्रत्येकाचा आपला युग असते, सगळ्या गोष्टी असते त्या. त्यामुळे थोडं विचार करून आता. आणि काल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, काल नाही ना, मला वाटतं आपल्या महाराष्ट्र पोलिसांनीच बघा कारवाई केली. 100 जणांना काहीतरी 100 जणांना अपेक्षेप्राय व्हिडिओ बनवल्याबद्दल आहे ना डायरेक्ट नोटीस पाठवल्यात, डायरेक्ट नोटीस. आणि आता मला वाटतं कायदा पण काहीतरी आणायचं चाललंय आपल्या महाराष्ट्र सरकारचं, की जी लोक अशी कुठल्याही पुरावा नसताना किंवा कुणाविषयी वाईट बोलतात, कुणालाही शिवीगाळ करतात, कुणालाही असं नाही का, तर त्यांच्याविषयी पण काहीतरी कायदा आणायचं चाललंय असं म्हणजे न्यूजमध्ये मला ऐकण्यात आलं. तर बरं होईल तसं काय केलं तर, जरा नाही का लोक थोडा विचार करून कमेंट करतील वाईट, आहे ना. बरं चला मित्रांनो, काय नाही, बस एवढंच सांगण्यासाठी तुमच्याशी बोलण्यासाठी व्हिडिओ बनवला होता. तर चला, हॅव अ नाईस डे, बाय.